गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत, ज्या घरामध्ये उंबरठ्याची पूजा केली जाते ना, त्या घरामध्ये साक्षात लक्ष्मी आणि भगवंत हे दोन्ही सुद्धा तिथे वसलेले असतात। पण आपण कधी आपल्या घराच्या उंबरठ्याची पूजा करतो का? म्हणजेच आपण कधी घराचं दर्शन घेतो का? आपण आपल्या देव्हाऱ्यामध्ये नक्कीच दर्शन घेतो, पण ज्या घरामध्ये आपण लक्ष्मीला बोलवतो, ज्या भगवंताला बोलावण्याचा प्रयत्न करतो ना, त्या घराला कधी विसरू नये। म्हणून आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की मनुष्याच्या जीवनामध्ये ज्या घरामध्ये आपण राहतो ना, त्या घराची सेवा करणं सुद्धा हे आपलं कर्तव्य आहे। आणि ते का केलं पाहिजे आणि ते केल्यानंतर आपल्याला कोणता लाभ होतो ना, या पूर्ण विषयावर आज निरूपण राहणार आहे। हिंदू धर्मामध्ये या वास्तुशास्त्रानुसार घरांसाठी अनेक नियम सांगण्यात आलेले आहेत। म्हणजेच फार पूर्वी वर्षापासून या उंबऱ्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। कितीही मोठा महल बांधला ना, तरी त्याला उंबरा हा नक्कीच असतो ना। मोठ्यातली मोठं घरे असू द्या किंवा छोट्यातली छोटी घरे असू द्या, ही उंबऱ्याशिवाय पूर्ण कधीच होत नाही। म्हणून उंबऱ्यामुळं घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही आणि घरातील वातावरण आहे ना, ते उंबऱ्याच्या आत राहतं। म्हणून बाहेरच्या लोकांना घरातील ही भांडणे, वाद विवाद आणि कुटुंबातील इतर गुपित गोष्टी असतील ना, या बाहेरच्या लोकांना किंवा या गोष्टी समजत नाही। म्हणूनच प्रत्येक वास्तूचा हा उंबरा आहे ना, हा एक मर्यादा म्हणून ओळखला जातो। म्हणजेच घरातील गोष्टी बाहेरच्या व्यक्तीला सांगायच्या की नाही, आणि सांगायच्या हे फक्त घरातील व्यक्तीच्या या प्रत्येकाच्या हातामध्येच असतं ना। म्हणून लाकडी उंबरठा असतो ना, हा खूप शुभ मानला जातो। पण आजकालच्या काळामध्ये घराच्या प्रत्येक दारावर हा उंबरठा बनवला जात नाही, तरी स्वयंपाकघर आणि घराच्या मुख्य दारावर हा उंबरठा असायला हवा। म्हणून दाराचा हा उंबरठा आहे ना, तो लाकडीचा असावा आणि तो लाकडाचाच शुभ मानला जातो। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, तुमच्या घरामध्ये, तुमच्या जीवनामध्ये भरपूर जर संकट असतील ना, जर उपासनासुद्धा तुम्ही करता, ब्रह्ममुहूर्तावर सुद्धा तुम्ही उठता, पण तरीसुद्धा आपल्या घरामध्ये भरपूर दुःख निर्माण होत असतील, तर आपण आपल्या उंबरठ्याची पूजा करायला सुरुवात करा, आपल्या घराची पूजा करायला सुरुवात करा। म्हणजे जेव्हा आपण घराच्या बाहेर जाऊन आपल्या उंबरठ्याचं दर्शन घेतो ना, तेव्हा खरी उंबरठ्याची पूजा होत असते। पण जर तुमच्या जीवनामध्ये भरपूर असे दुःख येत असतील ना, तर प्रत्येकानं तुमच्या घरामध्ये वादविवाद असतील, तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करत असेल, तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही उंबरठ्याची पूजा नक्कीच केली पाहिजे। पण या आजकालच्या या कलियुगामध्ये या गोष्टीला मनुष्य अंधश्रद्धा मानतो। पण एक नियम आहे ना, आपण ज्याचं खातो ना, त्याच्यासाठी आपण काहीतरी केलंच पाहिजे। म्हणजे ज्या घरामध्ये आपण राहतो ना, त्या घराची सेवा करायला नको का बरं? कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा। म्हणून असं म्हणतात ना, की दाराचा उंबरठा आहे ना, तो घरामध्ये घाण किंवा निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करू देत नाही। आणि ते अधिक पवित्र बनवण्यासाठी मुख्य दारावर
ओम आणि स्वस्तिक ही धार्मिक चिन्हे हळदीनं अथवा कुंकवानं लावावीत. तसेच दाराच्या उंबरठ्याबाहेर रांगोळी काढून तुम्ही तो सुंदर अधिक शुभ करू शकता. म्हणजे आता आपण पाहूया, उंबरठा म्हणजे आत्मभान जागृत ठेवणारं स्थानच आहे ना. शास्त्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की घराचा हा उंबरठा आहे ना, तो औदुंबराचा वृक्षाचा असावा. म्हणजेच औदुंबराचा वृक्ष म्हणजे उंबराचा वृक्ष. म्हणूनच पूर्वीच्या काळामध्ये घराचा उंबरा आहे ना, हा उंबराच्या खोडापासून बनवत असत. या वृक्षाच्या नावावरूनच दाराच्या चौकटीत बसवायच्या आणि या लाकडाचं नाव आहे ना, ते उंबरा असं पडलं असावं. पण आपण पूर्वीपासून ऐकत सुद्धा आलेलो आहोत की माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल ना, तर तिनं आपल्या घरामध्ये प्रवेश करावा असं प्रत्येकाला वाटत असतं. पण घराचा उंबरा जर सुशोभित नसला ना, तर माता लक्ष्मी प्रवेश करेल का? म्हणून घराचा उंबरा सुशोभित असावा. माता लक्ष्मीने प्रवेश करताना आपल्या घराचा उंबरा आहे ना, तो सुशोभित असल्यानं ती प्रसन्न होऊन प्रवेश करत असते आणि आपल्या घराला शुभ आशीर्वाद देते. त्यामुळं हा घराचा उंबरठा शक्यतो तेवढा सुशोभित आणि स्वच्छ करून ठेवावा. घराच्या बाहेरील अंगण ओटा ते देखील स्वच्छ असावं. आणि हा उंबराचा वृक्ष आहे ना, हा कृतिका नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे आणि त्याच्या औदुंबर या नावानं त्याला शुभ असं धार्मिक आणि अधिष्ठानी प्राप्त झालेलं आहे. आता औदुंबराचा जेव्हा आपल्या ओठावर नाव येतं ना, तेव्हा आठवण होते ती दत्त गुरुस्वारींची. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बघा, साक्षात दत्त निवास असलेल्या पवित्र वृक्ष म्हणूनच या औदुंबराची ख्याती आहे ना. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली आणि औदुंबराला या भूतळावरील कल्पवृक्षाची ही देणगीच आहे ना, कल्पवृक्षच म्हणतात. कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला होता आणि याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचं पूजनसुद्धा होईल. भक्तीनं सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि या झाडाचं दर्शन केल्यानं उग्रता शांत होईल. जी स्त्री रोज सकाळी लवकर उठून तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन उंबरा धुवून त्यावर हळदी कुंकू लावते ना, किंवा दोन्ही बाजूंना स्वस्तिक बनवते, तिच्या घरात लक्ष्मी सदैव वास करते. म्हणूनच रोज सकाळी स्त्रियांनी आपल्या गृहलक्ष्मीनं दररोज उंबरठ्याची पूजा केली पाहिजे. मात्र या उंबरठ्यावर लक्ष्मीचे पावळे चिटकवू नयेत. त्यावर कारण आता या कलियुगामध्ये बघा मोठ्या प्रथा निर्माण होत आहेत. आणि या प्रथा करत कोण आहेत बरं? बघा, आपणच करत आहोत ना. लक्ष्मीची पावलं चिकटवली जातात, पण त्या लक्ष्मीच्या पावलांवर आपण किती बरं तुडवून जातो. या गोष्टीचा कधीतरी विचार करायला हवा. कारण त्यावर आपलीच पावलं पडतात ना. म्हणून माता लक्ष्मीचा अपमान होतो. उंबरठ्याची फक्त पूजा करावी आणि उंबरठ्यावर सर्व देवतांचा वासच असतो ना, असं सुद्धा म्हटलं जातं. जर तुम्हाला लक्ष्मीची पावलं ती चिकटवायची असतील ना, तर ती उंबरठ्याच्या एका बाजूला चिकटवावीत. दररोज सकाळी न चुकता उंबरठ्याची पूजा करावी. दर गुरुवारच्या दिवशी या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करावं. यामुळं घरामध्ये वाईट शक्तीचा प्रवेश होणार नाही. घरातील निगेटिव्ह पूर्ण एनर्जी दूर होऊन जाईल आणि घरामध्ये सकारात्मक शक्तीचा वास सदैव राहतो. आता तुम्हाला ज्या वेळी तुम्ही उंबऱ्याची पूजा कराल ना, त्यावेळी तुम्हाला एक उपाय करायचा आहे. उजव्या बाजूला एका दिव्यामध्ये 2 लवंगा 2 वाती घालून एक दिवा प्रज्वलित करा. कारण यामुळे घरातील निगेटिव्हिटी प्रवेश करत नाही. किमान 15 मिनिटे तरी हा दिवा तेवत राहावा.
सायंकाळच्या वेळी माता लक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मीच्या आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते. अशा वेळी तिला प्रसन्न करण्यासाठी असा दिवा आहे ना, आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर अवश्य लावा. कारण काही वर्ष पाठीमागे गेल्यास आपल्या घरातील गृहिणी आहेत ना, रोज सकाळी उंबरट्याची पूजा न चुकता करायच्या. उंबरट्यावर नृसिंह लक्ष्मीचं स्थान असतं, तर चौकटीवर गणेशाचं स्थान असतं ना. म्हणजे घरात कोण कसं काय घेऊन जातं त्यावर त्यांचं ध्यान असतं. म्हणजे उंबरट्याचं आता महत्त्व पाहूया. या रांगोळीमुळं घरामध्ये जीवजंतू प्रवेश करत नाही. म्हणजे उंबरट्याच्या दोन्ही बाजूनं स्वस्तिक बनवा आणि त्यांची पूजा करायला सुरुवात करा. ही उंबरट्याची घराची शिस्त आहे आणि संस्काराची आठवण करून देते. म्हणजेच उंबरटा वाईट लहरी, वाईट शक्ती, वाईट विचार घराबाहेर थोपून ठेवतो ना. म्हणजेच बाहेरील व्यक्ती घरात प्रवेश करताना सर्व गोष्टी बाहेर ठेवूनच घरामध्ये प्रवेश करते. त्यामुळं तुमच्या घरातील व्यक्तीलाच या सर्व गोष्टींचा काहीही त्रास होत नाही. म्हणून आपल्या घराचा मुख्य दरवाजा आहे ना, तो 2 दरवाजांचा बनवावा. खरं तर एका दरवाजासाठी दरवाजाच्या चौकटीची आवश्यकता नसते, परंतु 2 दरवाजांचा दरवाजा हा चौकटीशिवाय अपूर्ण असतो. म्हणून घरात कोणतेही मंगल कार्य होणार असेल तर त्याआधी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शुभ लाभ लिहिलं जातं. म्हणून शुभ आणि लाभ आहे ना, ही गणपतीची 2 मुलं आहेत. म्हणून मंगळ कार्यासाठी शुभ लाभ लिहितात. आता तुम्हाला समजलं असेल की नक्की हे आपण दरवेळेला पाहत असतो, हे शुभ आणि लाभ आहे काय. बघा, त्या चौरंगावर सुद्धा लिहिलं जातं शुभ आणि लाभ, घराच्या दरवाजावर सुद्धा लिहिलं जातं. पण तुम्हाला आता कळालं ना की ही शुभ आणि लाभ आहेत ना, ही गणपती बाप्पांची 2 मुलं आहेत. म्हणूनच आपल्या घरामध्ये जेव्हा आपण कार्य करतो, कोणतंही शुभ कार्य करतो ना, ते कार्य असू द्या, ते निर्विघ्नपणे पार पडतं ना. तसेच घराच्या चौकटीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला देखील शुभ लाभ लिहिलेलं जातं. म्हणजे शुभ लाभ लिहिताना शेंदूर किंवा कुंकू वापरल्यानं गणपती आणि महालक्ष्मी यांच्यासोबत सर्व देवता प्रसन्नसुद्धा होतात, असं सुद्धा मानण्यात आलेलं आहे ना. म्हणून उंबरट्यावर बसून काहीही खाऊ नका. जेव्हाही तुमची हा घराचा उंबरटा ओलांडताना किंवा घराच्या उंबरट्याच्या आत प्रवेश करतात, तेव्हा त्याला नमस्कार करण्याचा प्रयत्न करा. आणि घराच्या उंबरट्यावर बसून कधीही काही खाऊ नका. उंबरट्यावर पाय ठोठावू नका, तो अशुभ मानला जातो. म्हणून उंबरट्यासमोर कधीही कचरा किंवा घाण ठेवू नका. यामुळं देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही. म्हणून आपण पूर्वीपासून ऐकत सुद्धा आलेलो आहोत की उंबरट्यावर बसून काही कार्य करू नका. कारण कर्ज आपलं वाढतच जातं आणि कर्ज एवढं वाढत जातं ना की कधीकधी मनुष्य आत्महत्यासुद्धा करतो. म्हणून आपण म्हणत असतो की मनुष्य आत्महत्या का करतो. कारण ज्या मनुष्याला परमेश्वराचं चिंतन माहीत नसतं, ज्या मनुष्याला समर्थ मार्ग माहीत नसतो, ज्या मनुष्याला दत्तगुरूंचं नाम माहीत नसतं ना, त्याच्या वैखरीमध्ये कधी भगवंताचं चिंतन होत नाही, तो मनुष्य आत्महत्याच करतो ना. कारण का? कारण जे दत्तगुरूंचे जे ग्रंथ आहेत, सद्गुरू चरित्र आहे, मनाचे श्लोक आहेत, ज्ञानेश्वरी आहे, तुकाराम गाथा आहे, असे वेगवेगळे ग्रंथ आहेत ना, ज्याच्या मुखामध्ये बोलले जातात, तो मनुष्य कधी आत्महत्या करेल का? कधीच करणार नाही. पण आपण पाहत होतो मनुष्याच्या जीवनामध्ये कधीकधी कमवता कमवता त्याचं आयुष्य संपून जातं, पण त्याचं कर्ज काही कधीच कमी होत नाही. म्हणून नेमकं काय होतं ना, त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधी प्रवेश करत नाही, म्हणून कर्ज वाढत जातं ना. म्हणून आपण पाहिलं असेल की उंबरट्याला एवढा अर्थ आहे ना, उंबरट्याला एवढं महत्त्व आहे ना. पूर्वीची लोकं आपल्याला म्हणायची,
आपल्या आई वडील आपल्याला म्हणायचे की संध्याकाळ झाली ना, तू 7च्या आत मला घरामध्ये पाहिजे. कारण का? कारण 7च्या आतमध्ये, कारण लक्ष्मी आहे ना, ती आपल्या घरामध्ये येत असते. आणि तेव्हा आपण जर घरामध्ये नसू ना, तर मग आपल्यावर कृपा होईल का? कधीच होणार नाही. म्हणून कोणी 12च्या आती घरात येत नाही. आणि त्यामुळं जग किती बदललं आहे ना, ते आपण पाहिलं असेल. गुन्हेगारी किती वाढली आहे. या सर्व गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या ना, तर आपले पूर्वज किती हुशार होते. आता आपण म्हणतो की ही पिढी सुशिक्षित झाली आहे, पण खरी सुशिक्षित पिढी होते ना, ती अगोदरचीच होती. जुनं तेच सोनं होतं. पण आता सुशिक्षित होऊन सुद्धा आत्महत्या कमी झाल्या का? का नाही झाल्या बरं? कारण या वैखरीमध्ये, या पूर्ण आत्म्यामध्ये, या पूर्ण या शरीरामध्ये परमेश्वराचं चिंतन नाही, दत्तगुरूंचं नाम नाही, ब्रह्ममुहूर्तावर कधी उठत नाही. कारण रात्री 1-1, 2-2 वाजता झोपला तर तो ब्रह्ममुहूर्तावर उठेल का? कधीच उठणार नाही. सर्व मनुष्याचं टायमिंग बदललं, वय कमी होत चाललं. याला कारण आपणच आहोत ना. आणि मग आपण म्हणतो की रासायनिक खतांचा परिणाम झाला. रासायनिक खतांचा परिणाम नक्कीच झाला असेल, पण आपली पूर्ण रचना आहे ना, ते हे चक्र आहे, ते आपण बिघडवलेलं आहे. आपण मान्य करायला हवं. आपण 7च्या आत जेवण करतो का? कधीच करत नाही. आपण 10च्या आतमध्ये झोपतो का? कधीच झोपत नाही. मग तुम्ही 10च्या आतमध्ये झोपत नसाल तर मग तुम्ही 4 नाही तर 5 वाजता कसे उठाल बरं? तुम्ही कशा पद्धतीने उपासना कराल? तुमच्या डोळ्यावर झोपच असेल ना, तर मग तुम्हाला परमेश्वर आठवेल का? कधीच आठवणार नाही. म्हणून पूर्वीची माणसं म्हणायची की आमच्या उंबरट्याचा गुण आहे. आमच्या घरात उंबरटा ओलांडून लेक आली की तिला आमचे गुण लागलेच म्हणून समजा. बघा, एखादी स्त्री असेल ना, एखादी नवरी असेल, बघा जेव्हा ती स्त्री नवीन लग्न होऊन येते ना, बघा कधी तिचा स्वभाव एवढा वाईट असतो ना की कुणालाही ती, म्हणजे जेव्हा तिचं लग्न झालेलं नसतं तेव्हा ती खूप रागीट असते. पण हे सासरच्यांचा स्वभाव पाहून आणि सासरच्यांचं घराचं वातावरण पाहून ती एवढी गोड होऊन जाते ना, मग लगेच माणसं म्हणू लागतात की आमच्या उंबरट्याचा हिला गुण लागला असेल. म्हणून तुम्ही समजून जा, आज तो उंबरटा प्रतिष्ठेचा प्रतीक मानला जायचा. ज्या घरात उंबरटा नाही ना, ते काही घर म्हणावं का? कधीच नाही. ज्या घराला उंबरटा नाही तिथे कोणाचाच पायपूस रुग्णाला नसतो, असं सुद्धा म्हणतात. अहो जाओ घर तुम्हारा, असं म्हणतो ना. पूर्वीचा एक काळ होता, जेव्हा सण वार यायचे ना, तेव्हा उंबरटा त्या शेणानं सारवला जायचा. त्यांच्या आजूबाजूला सुबक अशी रांगोळी काढली जायची, दारावर तोरण बांधलं जायचं. पण तेच आता या फ्लॅट संस्कृतीमध्ये लाकडी उंबरटा काळबाह्य झाला आहे. आणि शक्यतो घराला लाकडी उंबरटा असावा. यामुळं वाईट शक्तींचा प्रादुर्भाव घरामध्ये कधीच होणार नाही. दाराचा उंबरटा घराच्या सीमा निश्चित करतो. असं मानलं जातं ना की उंबरट्यामुळं घरातील सकारात्मक ऊर्जा घराबाहेर कधीच जात नाही. आणि वास्तुशास्त्रानुसार असं सुद्धा म्हटलेलं आहे की घराचा दाराचा उंबरटा जर मजबूत असेल ना, तर कोणीही कुटुंबामध्ये मतभेद निर्माण करू शकत नाही किंवा शत्रू घरात प्रवेश करू शकत नाही. म्हणून घराच्या इतर कोपऱ्यांप्रमाणे त्या दाराच्या चौकटीची आहे ना, ती वेळोवेळी दुरुस्ती करायला हवी. तुटलेल्या दरवाज्यांची चौकट अशुभ मानली जाते, तसेच उंबरटा देखील तुटलेला नसावा. आता या बैठकीच्या खोलीतूनच सगळं किचन दिसतं. काहीचा आड पडदा नसतो. कोणीही उपटसुंब येतो आणि वहिनी करत घरातच घुसतो ना. म्हणून माणसांना मर्यादा किती सुधारलो ना, ते आपण समजून घ्यावं. म्हणजे माणसांची मर्यादा राहिलेली नाही. आता अनोळखी माणूस येतो
आणि डायरेक्ट आपल्या किचनमध्ये सुद्धा घुसतो. म्हणजे कुठेतरी मर्यादा आहे ना, यो मर्यादा उंबरठा सांगत असतो. बघा, एक पूर्वीचा काळ होता जेव्हा मनुष्य दरवाजाच्या बाहेर राहायचा, उंबरठ्याच्या बाहेर राहायचा आणि बाहेरून आवाज द्यायचा, घरामध्ये कोणी आहे का? जर घरामधून कुणाचा आवाज आला नाही ना, तर तो परत फिरून जायचा. पण आत्ताचा मनुष्य तो डायरेक्ट किचनपर्यंत जातो. कारण का? कारण मर्यादा शून्य झालेली आहे. हे रामराज्य राहिलेलं नाही. म्हणून नववधू असते ती घराच्या उंबरठ्यावर ठेवलेलं माप असतं ना, ते तिला ओलांडावं लागतं. म्हणजे घरात प्रवेश करते आणि उंबरठ्याला गृहीत धरत आपण बरेचसे असे शुभ आणि अशुभ संकेत मानतो. या घरामधल्या उंबऱ्याच्या खूप साऱ्या भूमिका जरी असल्या ना, तरी उंबरठा असतो तो एक मर्यादा असतो. म्हणजे उंबरा असतो ना, तो एक सीमारेषा असतो. उंबरा म्हणजे आपल्याला भानावर आणणारी नेमकी गोष्ट आहे. म्हणजेच बाहेरून घरात येणाऱ्यांसाठी आपला इगो चप्पलच्या सोबत बाहेर काढून ठेवायची जागा म्हणजे तो उंबराच आहे ना. प्रवेशात असलेल्या घरातल्या चालीरीतींना मान देत आपण वागायचं आहे. ते उंबऱ्याची ही वेश असते ना, ती ओलांडताना मनात बिंब होऊन यायचं असतं. आणि घरात बाहेर पडताना त्या घरानं आपल्यावर केलेले संस्कार असतील ते बाहेर पडल्यावरती आपण विसरणार नाही. हे प्रत्येक मनुष्यानं जाणून देणारी ही जागा म्हणजे उंबरा आहे. म्हणजे उंबरा आपल्याला काय सांगत असतं बरं? जेव्हा तू घराबाहेर जातोस ना, तेव्हा तू घराला आठव, या घराने तुझ्यासाठी किती संस्कार केलेले आहेत. म्हणजे उंबऱ्याच्या बाहेर पडल्याशिवाय हे जग काय आहे ना, ते आपल्याला काहीच कळत नाही. असं म्हणतात ना, ते खरं आहे. अगदी खरी गोष्ट आहे. या उंबऱ्याच्या बाहेर पडल्याशिवाय आई बाबा काय आहेत ना, हे मनुष्याला काहीच कळत नाही. जेव्हा बाहेरच्या जगामध्ये वावरतो तेव्हा आईबाबांची आठवण येते, मातापित्याची आठवण येते आणि मग समजतं की आपल्या आईबाबा आपल्यासाठी काय करतात. घर आणि परिवारामध्ये राहणं किती सोपं असतं, पण अगदी निष्काळजीपणाने आपण आपल्या घरामध्ये राहत असतो. आपलं कुटुंब आपल्यावर खूप प्रेम करत असतं. मात्र बाहेर गेल्यावर या सर्व गोष्टींची जाणीव करून देणारा हा फक्त आणि फक्त उंबराच असतो. म्हणून उंबरटे झिजल्याशिवाय यश पदरात येत नाही, हे सुद्धा खरंच आहे ना. पण उंबरटा दिसताना आपल्यावर आपल्या उंबरठ्यानं केलेले हे संस्कार लक्षात ठेवले तर या पूर्ण जागांचा सामना करणं सोपं होत असतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये जरी किती संकट आली ना, तरी आपण उंबऱ्याला आठवा. बघा, कित्येक वर्ष आपल्या घराला सांभाळत असतो, कितीतरी त्याच्यावर पाय पडतात, तरी सुद्धा तो तुटून जातो का? कधीच तुटत नाही. अजून एक गोष्ट नमूद करायला हवी, ती म्हणजे या उंबऱ्याच्या बाहेर पडण्यासाठी फार मोठं धैर्य लागतं आणि बाहेरच्या जगात वावरण्यासाठी मर्यादेचा फार मोठं भांडं लागतं ना. हे जे भांडं म्हणजे कोणी जपतं तर त्याचं आयुष्य नेहमी सुंदर होतं, ते हसत खेळत होतं. पण जर कोणी मन जपलं नाही ना, तर त्याला दुःखांनाच भोगावं लागतं ना, दुःखांचा त्रास भोगावा लागतो. म्हणजे उंबरा म्हणजे लक्ष्मण रेषा आहे. जर अपवित्र असेल ना, तो वाईट असेल, तर त्या वस्तू असतील, विचार असतील, त्यांना उंबऱ्याच्या आत थारा नसतो. मग ते काहीही असू द्या, भ्रष्टाचाराला पैसा असू द्या, कुळक्षणी मित्र असतील, व्यसनांसाठी लागणारं साहित्य असेल किंवा वाईट विचार असतील ना, त्यांना उंबऱ्याच्या आतच ताण म्हणूनच जे लोक वाईट प्रवृत्तीचे कोणी असतील त्यांना उंबऱ्याच्या बाहेरूनच निरोप दिला जायचा आणि आता सुद्धा आपल्याला ते करायचं आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, उंबरा म्हणजे मर्यादा. जशी नदीला 2 काठांची मर्यादा असते ना, सागराला किनाऱ्याची मर्यादा असते, तसेच घराला उंबऱ्याची मर्यादा असते. तसेच ज्यावेळी नदी सागर मर्यादा ओलांडताना
जेव्हा जळ प्रलय येतो ना, तसेच उंबऱ्याची मर्यादा ओलांडली की कुटुंबावर संकट आल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच आपली संस्कृती जपली तर पुढील पिढी त्यातून नक्कीच आदर्श घेईल. म्हणून एकूणच काय उंबरठा ओलांडताना मर्यादाचं नक्की भान ठेवायला हवं. या पूर्ण माहितीनुसार आपल्याला काय शिकायला मिळतं बरं? जर मनुष्याच्या जीवनामध्ये संयम असेल, जर मनुष्याच्या जीवनामध्ये नम्रता असेल, तर मनुष्याचं आयुष्य एवढं सुख आणि समाधानी होईल ना. म्हणून मनुष्याने काय करायला हवं बरं? मनुष्याच्या या वैखरीमध्ये अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त भगवंताचं नामस्मरण करायला हवं. 2 वेळची उपासना करायला हवी, श्रवण करायला हवं. तुम्हाला कसल्याही गोष्टीची कमतरता होणार नाही. चमत्कार नक्कीच होतो आणि तो नक्कीच नामस्मरणानं होतो. तुमची श्रद्धा आणि विश्वास असेल ना, तर तुमच्या जीवनामध्ये चमत्कार निश्चित आहे. भगवंत आहे, अगोदरसुद्धा होता, आतासुद्धा आहे, पुढेसुद्धा राहणार आहे. फक्त भक्ताने विश्वास ठेवायला हवा, फक्त भक्ताची श्रद्धा असायला हवी. जय जय रघुवीर समर्थ.